बातमी आहे बुलढाण्यामधून। बुलढाण्यातल्या शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडात 2 पोलीस निरीक्षकांसह 6 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले। मात्र बुलढाणा पोलिसांनी कोणत्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले याचे गूढ मात्र अजूनही कायम आहे। अंत्यसंस्काराला आता महिना उलटलाय, पण पोलिसांना कसलाही धागा मिळेना। यामुळे पोलिसांची क्षमताच आता चव्हाट्यावर आली आहे। पोलिसांकडून यासंबंधी कसलीच माहिती दिली जात नाहीये। पोलिसांनी दुसऱ्या कुठल्या केसमध्ये या कळमेकर पितापुत्रांना गोवण्याचा प्रयत्न केला होता का अशी शंका या निमित्ताने व्यक्त होते आहे। दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती आणि संवेदनशीलता बघता ही कारवाई थातुरमातुरच आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी खुद्द राज्याचे पोलीस महासंचालकांनाच यावं लागत असल्यानं हे प्रकरण अतिशय गंभीर वळणावर आहे। विशेष म्हणजे पोलीस महासंचालक सदानंद दाते आज अमरावतीत दिवसभर याच प्रकरणाची चौकशी करतील। आपल्याच मुलीची न केलेल्या हत्येप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी मध्य प्रदेशातल्या बापूराम कळमेकर आणि अजय कळमेकर या पितापुत्रांना 22 दिवस जेलमध्ये डांबून ठेवलं होतं। तर या प्रकरणी पोलीस महासंचालकांना एबीपी माझानं काही सवाल उपस्थित केलेत। आपण हे सवाल पाहूयात। सबळ पुरावा नसताना आदिवासी पितापुत्रांना अटक कशी केली? डीएनए अहवालापूर्वीच अज्ञात मृतदेह शिवानीचाच आहे हे कसं ठरवण्यात आलं? कळमेकर पितापुत्रांच्या 6 दिवसांच्या कोठडीत पोलिसांनी काय शोधलं? अनोळखी मृतदेहाची ओळख पटण्यापूर्वीच पोलिसांनी निष्कर्ष कसा काढला? अज्ञात मृतदेहाचं प्रकरण दडपण्यासाठी शिवानीचं बनावट हत्याकांड घडवण्यात आलं होतं का हा देखील सवाल विचारला जातोय। शिवानी समजून दफन केलेला अनोळखी मृतदेह कोणाचा या प्रश्नाचं गूढही कायम आहे।